सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये न डगमगता मार्गक्रमण करत राहा. लोक तुमच्या अशा पुढाकारानं आश्चर्यचकित होतील आणि तुमचं धैर्य आणि शौर्य देखील आज वाढेल. तुम्हाला काही सांघिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यशही मिळेल. तुम्हाला कुटुंबातील वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि आज व्यवसायामध्ये यश मिळाल्यानं तुमचं मनही प्रसन्न राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाची पूजा करायला विसरू नका. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीचे लोक आज नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक बाबींवरती पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल. तुमच्या प्रियजनांशी सुसंवाद राखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचं पालन करून तुम्ही चांगले नाव कमवाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या एखाद्या बोलण्यानं किंवा वागण्यामुळे वाद होऊ शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही सुसंवादावरती पूर्ण भर द्या. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत दूरवर सहलीला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या मनामध्ये जे काही चालू आहे ते तुम्ही कुणाकडेही बोलू नका, हे लक्षात असू द्या. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पूजन करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. तुमची एखादी मनोकामना आज पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आज कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण असेल. तुम्ही कोणावरही आंधळेपणानं आज विश्वास ठेवू नका, नाहीतर तो तुमचा विश्वासघात करू शकतो. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि जर तुम्ही पूर्वी कोणाकडून कर्ज घेतलं असेल तर आज तुम्ही ते परत मागू शकता. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही संध्याकाळी उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला आज खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीच्या लोकांना कोणतंही काम घाई गडबडीने करणं टाळावं लागेल. कोणतंही काम केवळ दिखाव्यासाठी तुम्ही आज करू नका, नाहीतर तुमच्याकडनं चूक होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये हलगर्जीपणा केला तर तुम्हाला नंतर त्याचा पश्चाताप करावा लागेल. मालमत्ता खरेदी करताना महत्त्वाची कागदपत्र तपासून घ्या, अन्यथा तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून भेट म्हणून काहीतरी वस्तू मिळू शकते. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना, नोकरदार लोकांना आज चांगला दिवस आहे. तुमच्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळल्यानं तुम्हाला पदोन्नती किंवा पगार वाढ मिळू शकते. परंतु तुम्ही कोणाचीही मदत मागण्यामध्ये मागे राहू नका. तुम्ही तुमच्या कामामध्ये तसंच इतरांच्या कामामध्ये लक्ष द्याल, त्यामुळे तुमच्याकडून एखादी चूकही होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानं वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जवळच्या प्रवासाला जाण्याची आज शक्यता आहे. आज हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशींच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा काही गुंतागुंतीचा आणि समस्यांनी भरलेला असणार आहे. प्रेम जीवनातील लोक त्यांच्या जोडीदाराच्या वागण्यानं वैतागून जातील. त्यांचे कधी गोड, कधी तिखट, कधी कडवट असं वागणं त्यांना समजू शकणार नाही. दोघांमधील वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचं नातं थोडं बिघडू शकतं. कोणत्याही कामासाठी तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक तयारी करावी लागेल आणि पूर्ण मेहनत आणि समर्पणानं काम करावं लागेल, तरच तुम्हाला आज यश मिळू शकतं. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या काही गोष्टी या गुप्त ठेवाव्या लागतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत वस्त्राचं दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही बदल केल्यास
तुमच्यासाठी काही समस्या या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी त्यांच्या अभ्यासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करायला हवं. तुमचा एखादा मित्र तुमचा गैरफायदा घेऊ शकतो, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी. कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही आज प्रभावित होऊ नका आणि निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित त्यांना दिल्या तर आज ते पार पाडतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. व्यावसायिक लोकांचा एखादा करार पूर्ण झाल्यानं ते लोक आनंदी राहतील आणि तुम्हाला एकामागून एक चांगली बातमी देखील आज ऐकायला मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगल्या संधी मिळू शकतात. तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमची प्रतिभा पाहून ते आपसामध्ये भांडून हतप्रभ होतील. तुमच्या आईवडिलांच्या पाठिंब्यानं तुम्ही छोटं काहीतरी काम सुरू करू शकता आणि त्यामध्ये यशस्वी देखील होऊ शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या भुकेलेल्या कुत्र्याला अन्न खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी हा समस्यांनी भरलेला असणार आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळत असल्याचं आज दिसतंय. तुम्ही रागाच्या भरात कोणताही निर्णय घेतल्यास तुमच्याकडून मोठी चूक होऊ शकते आणि यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांकडून फटकारलंही जाऊ शकतं. तुम्ही स्वतःपेक्षा आज इतरांचा जास्त विचार कराल. तुमच्याकडे एकाच वेळी अनेक कामं दिल्यानं तुमची चिंता वाढेल, परंतु तरीही तुमची महत्त्वाची कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण करा आणि ती उद्यावरती अजिबात ढकलू नका. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा दिवस असेल. अनेक अडचणी असूनही आज तुम्ही घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे तुम्ही आनंदी व्हाल. जर कुटुंबातील एखाद्या सदस्यानं तुमच्याकडे मदत मागितली तर तुम्ही त्याला नक्कीच मदत करा. तुमचे अडकलेले पैसे मिळाल्यानं तुम्हाला खूप आनंद होईल आणि नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकाल. तुम्हाला काही अचानक फायदा मिळू शकतो. तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर ते मोठ्या प्रमाणात फेडण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही भगवान विष्णूंचं 108 वेळा नामजप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अगदी सामान्य राहणार आहे. कुटुंबामध्ये सुरू असलेला कलह तुम्हाला वादातून सोडवावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्यानं तुमच्यावरती कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तणावामध्ये राहाल, परंतु तरीही तुम्ही तुमचं कार्य वेळेत पूर्ण कराल. जर तुम्हाला कोणी सल्ला दिला तर तुम्हाला खूप विचार करून त्या सल्ल्याचं पालन करावं लागेल. कौटुंबिक संबंध आज दृढ होतील आणि तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत राहाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आजच्या दिवशी खूप मेहनत करावी लागणार आहे. तुम्ही लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घ्याल, परंतु लोक याला तुमचा स्वार्थ समजतील. इतरांप्रमाणेच तुम्हालाही स्वतःच्या कामामध्ये पूर्ण लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर तुमचं काम अर्धवट राहू शकतं. तुम्ही तुमच्या शेजारपाजारच्या लोकांच्या वादामध्ये अडकू नका, नाहीतर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. तुमचे एखादं कायदेशीर प्रकरण कोर्टामध्ये सुरू असेल तर त्यातही तुम्हाला आज मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना करा आणि प्राणायामही करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि रोजचं राशी भविष्य ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.